चुकीच्या जीवनशैलीमुळे आपले वजन वाढले आहे का? बीपी, थायरॉइड, हृदयरोग, गुडघे दुखणे, अपचन अशा समस्यांनी आपण त्रस्त आहात का? यावर एकच उपाय. वेलनेस येवला क्लब घेऊन आले आहेत. वजन कमी करा अथवा वाढवा. प्री वर्कआउट, तेही संतुलित आहार व योग्य मार्गदर्शन सोबत. आजच प्रत्यक्ष भेट द्या अथवा स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा. येवला वेलनेस क्लब, ठिकाण उत्तमराव पाटील शिंदे प्लाझा, स्वामी समर्थ केंद्रासमोर, पारेगाव रोड, येवला. नमस्कार, SK9 येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आता बातमी आहे मुंबईत धडकणाऱ्या मराठा आंदोलनासंदर्भातली. मुंबईतील आंदोलनाची तयारीची आढावा बैठक शासकीय विश्रामगृह येथे नुकतीच संपन्न झाली. मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आझाद मैदान या ठिकाणी राज्यव्यापी ठिय्या आंदोलनाची घोषणा केली असून महाराष्ट्रातील सर्व मराठ्यांना एकत्र येऊन मुंबईत जमण्याचं आवाहन जरांगे पाटील यांनी केलं आहे. लाखोंच्या संख्येनं मराठा समाज बांधव हा दाखल होणार असून त्याचं नियोजन देखील अतिशय काटेकोरपणे सुरू असल्याचं पाहायला मिळालं. राज्यामध्ये जिल्हावार, तालुकावार तसेच गाव पातळीवर बैठकांचा जोर सुरू झाला असून या पार्श्वभूमीवर नाशिक येथील समन्वयकांच्या उपस्थितीमध्ये येवल्यातील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी मराठा समाज ठिय्या आंदोलन समिती व सकल मराठा समाजाचे पदाधिकारी यांच्यामध्ये आंदोलनाच्या नियोजनाची बैठक संपन्न झाली. दिनांक 24 जानेवारीला येवल्यातील मराठा समाज बांधवांचा जथ्था मुंबईच्या दिशेनं कूच करणार असून नाशिक या ठिकाणी जेवणाची व्यवस्था व इतर व्यवस्थेसंदर्भात पुढील नियोजन करण्यात आले आहे. या दरम्यान आंदोलनामध्ये मराठा आंदोलकांची आचारसंहिता, आंदोलनादरम्यान घ्यावयाची काळजी यासह इतर सूचना समन्वयकांकडून मराठा बांधवांना देण्यात आल्या. तसेच मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या छगन भुजबळ यांच्या मतदारसंघातून सर्वाधिक मराठ्यांनी एकत्र यावं असं आवाहन नाशिक जिल्हा समन्वयक करण गायकर यांनी या प्रसंगी बोलताना केलं आहे. या बैठकीसाठी सुनील बागुल, करण गायकर, विलास पांगारकर, नाना बच्छाव, संजय सोमासे, मंगेश कदम, ॲडव्होकेट उत्तम कदम, गोरख संत, श्रावण देवरे, गोपीनाथ ठुबे, प्रिया वरपे, विजय मोरे, केदारनाथ नवले, संदीप बर्शिले यांच्यासह अनेक मराठा बांधव उपस्थित होते. SK9 येवला न्यूजसाठी सुदर्शन खिल्लारे, येवला. नाशिक जिल्ह्याची एक बैठक झाली. त्या बैठकीमध्ये जिल्हा तालुकानिहाय सगळ्या तालुक्यात जाऊन 24 तारखेला नाशिककर हे मुंबईकडे निघणार आहेत. त्या संदर्भाचं निमंत्रण देण्यासाठी आज येवला तालुक्याची ही सकल मराठा समाजाची बैठक या ठिकाणी संपन्न झाली. या बैठकीमध्ये मुंबईला रसद मराठा क्रांती मोर्चाचे जे मराठा योद्धा आहेत मनोज जरांगे पाटील हे 26 तारखेच्या दरम्यान जवळपास मुंबईत येऊ शकतात आणि तिथून पुढं जो मराठा लाखो करोडोचा मराठा समाज हा मुंबईत येणार आहे त्या मराठा समाजाच्या जेवणाची व्यवस्था नाशिककरांनी जितकी होईल तितकी उचलावी या दृष्टिकोनातून हे नियोजन चालू आहे. त्यामुळं या ठिकाणी जो कोरडासिदा त्या ठिकाणी लागणार आहे त्या संदर्भात आम्ही या येवलेकरांना साथ घातलेली आहे की तुम्ही या नियोजनात यावं. त्याचबरोबर तालुकानिहाय, गटनिहाय, गणनिहाय कमिट्या करून मुंबईसाठी जास्तीत जास्त लोक कसे निघतील, त्यामध्ये वाहनं असतील, ट्रॅक्टर असेल, पिकअप असेल, टेम्पो असेल की स्वतःची वाहनं असतील, मोटरसायकल असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून सर्वांनी एक ठिकाणी यायचं आहे, त्या ठिकाणी जमायचं आहे आणि 24 तारखेला सकाळी 11 वाजता नाशिक येथील शिवतीर्थावर सगळ्यांनी जमायचं आहे. तिथून मराठा समाज हा पायी बाहेरच्या वेशीपर्यंत नाशिकच्या निघेल आणि तिथून मुंबईकडे सर्व लोक वाहनाने प्रवास करतील. हे 24 तारखेला का मराठा समाज जातोय तर आम्हाला आझाद मैदान मनोज जरांगे पाटील यायच्या अगोदरच भरवायचं आहे. सरकारला आमची विनंती आहे की मराठ्यांचा आता संयम बघू नका. जी संविधानिक मागणी मराठा योद्धा जरांगे पाटलांनी केली ती तात्काळ पूर्ण करून मराठा समाजाचा हा मुंबईला येणारा आगेमोळाचा जो आक्रोश आहे हा थांबवण्यासाठी प्रयत्न करा. अन्यथा पुढील जे काही होईल मग त्याला हे राज्य सरकार आणि शासनकर्ते जबाबदार असतील. मेसर्स बनकर पाटील अँड इंजिनियर पेट्रोल पंप या नामांकित पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल भरण्यासाठी स्त्री अथवा पुरुष कर्मचारी तसेच रात्रपाळीसाठी वॉचमॅन आणि अनुभवी ड्रायव्हरची भरती सुरू आहे. संपर्कासाठी स्क्रीनवरील नंबरवर आत्ताच कॉल करा अथवा प्रत्यक्ष भेट द्या. मेसर्स बनकर पाटील अँड इंजिनियर पेट्रोल पंप, येवला.